सुरू करायला का? झालं सुरू? तर खानापूर तालुक्यातील सर्वांना नमस्कार. जय जवान आणि जय किसान एक समाजसेवा संघटना आहे. अशा तरी बऱ्याच संघटना आहेत ज्या जय जवान जय किसान संघटनेची नावं सांगून फक्त 1000 रुपये अशी मेंबरशिप घेऊन व्यंकटेश्वरा वगैरे असे काहीतरी अॅग्रो सोसायटीज आहेत त्याच्यामध्ये गोळा करायचे. तर ती संघटना आमची नाही आहे. आमची संघटना जय जवान आणि जय किसान सोशल वेलफेअर सोसायटी बेळगाव कर्नाटक राज्यासाठी रजिस्ट्रेशन आहे. या संघटनेमध्ये आम्ही शेअर्स आमचं पण 1000 रुपयेच आहे मेंबरशिप. पण आमच्यामध्ये कसं आहे की कोणी जबरदस्ती नाही आहे. कोणी जेवढे देतील तेवढे आपण घेतोय आणि ते पैसे आम्ही समाजासाठी फक्त समाजाच्या हितमध्ये आम्ही वापर करतोय त्या पैशांचा. कुणालाही अडीअडचणी आल्या काही प्रॉब्लेम झाले तर त्यांना करतोय. त्या अतिरिक्त अजूनही आमच्याकडूनही आम्ही कुणाला जर मदत असेल तर आम्ही आमच्याकडून पैसे आम्ही गोळा करू. एक संख्या मोठी करून आम्ही हॉस्पिटलला वगैरे असं करून तर आज माचीकडे आम्ही आमच्या एका संघटनेच्या एका सदस्याचं लग्न होतं, लग्न सोहळा. आणि त्या लग्न सोहळ्याला आल्यानंतर तिथे एक कडपपट्टी म्हणून आपले आळणावरच्या आजी आलेल्या होत्या त्या लग्नासाठी म्हणून. आणि ते आजीचं नाव आहे यल्लवा फिरोजी. त्या आजी आज इथं सहज आल्या आणि त्यांना माहिती पडलं की आपल्या संघटनेचं कार्य काय आहे. मलाही ओळख नाही काही नाही आणि सहजच येऊन त्यांनी आम्हाला एक 500 रुपयाची ही जे सदस्यता म्हणून त्यांची मेंबरशिप म्हणून आम्हाला आणून देत आहेत त्यांनी. आणि मला आश्चर्य वाटलं की आमच्या या संघटनेबद्दल यांना एवढं कसं काय माहिती झालं काय झालं म्हणून. अजून मलाही नेमकं त्यांना ओळखत पण नाही मी, तरी सुद्धा त्यांनी येऊन एक 500 रुपयाची ही मेंबरशिप आमच्या संघटनेला जमा केलेली आहे. मग खरोखरच असं वाटतंय की तालुक्यामध्ये आमच्या जी संघटना आम्ही ओपन केलेली आहे समाजसेवा ती खरोखरच काहीतरी असे कार्य करत चाललेले आहे की सर्वांच्या पर्यंत जाऊन पोहोचत आहे ते कार्य. आणि असंच कार्य इथून पुढे पण चालू असू दे आपल्या संघटनेच्या वतीने. आणि मला खूप चांगलं वाटलं म्हणून मी या आजीचा एक व्हिडिओ बनवायचं म्हटलं. कारण की स्वतःहून त्यांनी येऊन आम्हाला 500 रुपये द्यायले. आजकाल आमची युवा पिढी 2,000 3,000च्या पार्ट्या करते दारू वगैरे पिऊन, पण कधी असं समाजसेवेला कधी 1 रुपया लावत नाही. पण आमची आजी एवढ्या वयामध्ये येऊन माझं काहीतरी होऊ पण पुढच्या भविष्यात आमच्या लोकांचं भविष्य चांगलं जाऊ म्हणून 500 रुपये द्यायले. त्या 500 रुपये मध्ये आम्ही भरपूर काही समाजसेवा करू शकतोय. तर धन्यवाद आजी तुम्हाला की तुम्ही संघटनेमध्ये येऊन पोहोचला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि तुमच्यापर्यंत आमची संघटना पक्का येऊन पोहोचेल. तुमची कसलीही कामं असतील आम्ही येऊन करून देऊ. ती कुठेही राहू द्या तुमच्यापर्यंत आमच्या संघटना येऊन पोहोचेल. धन्यवाद. नमस्कार.